नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर उद्या आहे इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षातील पहिली अमावस्या, म्हणजेच की मौनी अमावस्या आहे. तर आता अमावस्या कोणतीही असेल त्यावेळेस मग आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध म्हणा किंवा काही स्मरण म्हणा किंवा सेवा ह्या करतच असतो. कारण की आपल्या घरामध्ये जे दोष लागलेले असतात ते आपल्याला पितृदोषामुळे जर दोष लागले असतील तर ते अमावस्येच्या दिवशीच आपण आपल्या पूर्वजांची सेवा केली तर दोष दूर होण्यासाठी मदत होत असते. बरेच वेळा घरामध्ये काय होतं की सतत दारिद्र्य येत असते, घरामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होत असतात, पण आपल्याला या गोष्टी समजत नाही. आपण इतरच्या देवांच्या सेवा आहेत त्या सेवा करत असतो किंवा इथे तिथे बघण्यासाठी मग जात असतो की घरामध्ये ह्या अडचणी कशामुळे येत आहेत. पण आपल्याला समजत नाही की आपल्या घराला जर पितृदोष लागला असेल तर आपण इतर कोणतेही सेवा कोणतेही उपाय केले तर ते दोष दूर होत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करावी लागत असते. तर अमावस्या हा जो दिवस आहे तर पूर्वजांसाठी समर्पित मानला जातो, म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करणे गरजेचं आहे. आपल्या घरातील कितीही प्रकर दोष पितृदोष असला तरीही तो नष्ट होतो, घरातील दारिद्र्य नष्ट होते. त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी काळे तीळ अर्पण करायचं आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ही माहिती समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर हाईप करायला विसरू नका. आता पितृदोष हा सगळ्यात अगोदर किती पिढ्यांचा लागत असतो, तर पितृदोष आपल्याला 3 पिढ्यांचा पितृदोष लागत असतो. आपले पूर्वज जे आहेत तर आपल्याला आशीर्वाद देतील, आपला पितृदोष नष्ट व्हावा म्हणून आपल्या घरामध्ये जे इतर व्यक्ती असतात की आपल्या घरात पितरांच्या सेवा घडत नसतील तर आपल्या घराला पितृदोष हा लागत असतो. घरामध्ये ज्या अडचणी येतात, एखादी व्यक्ती सतत आजारी असते, घरामध्ये विवाह जुळून येत नसतील किंवा आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर त्यावेळेस पितृदोष असल्यानंतरच ह्या गोष्टी घरात घडत असतात. त्यासाठी आपल्याला काळ्या तिळाला अत्यंत महत्त्व दिलं जातं, कारण की काळ्या तिळाचा उपयोग हा जन्म, विवाह, मृत्यू या तिन्ही वेळेमध्ये केला जातो. तिळाचा संबंध शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी, त्याचप्रमाणे पितरांना प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. तर काळे तीळ हा जो आहे तर पितरांचा आहार मानला जातो. त्यामुळे मग काळे तीळ अमावस्येच्या दिवशी जर आपण अर्पण केले तर पूर्वज आपल्यावरती तृप्त होतात आणि आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होतो. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यासाठी एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे फुलं आपल्याला टाकायचे आहेत आणि 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे. तर घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला आपल्याला हे जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे. आता दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. जेव्हा आपण हे जल अर्पण करतो तेव्हा मग पितर आणि यम दोन्ही प्रसन्न होतात आणि पितर तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. आणि हे जे काळे तीळ आहे तर आपण अर्पण करतो तेव्हा मग पितर प्रसन्न होतात आणि पितरांचा आशीर्वाद असणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. तर ज्या घरामध्ये पितर नाराज असतील तर कितीही आपण देवी देवतांची पूजा जरी केली तरीही घरामध्ये शांतताही राहत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करावी लागत असते. म्हणून अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, आता पिंपळाचे वृक्ष तर हे सगळ्यांना माहितीच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, काळे तीळ जे आहे तर ते पिंपळाच्या वृक्षाखाली अर्पण करायचं आहे. आता पिंपळाचं वृक्ष अतिशय पवित्र वृक्ष मानलं जातं, म्हणून आपल्या पूर्वजांचा वासही पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो. जवळपास जिथे कुठे तुमच्या घराच्या पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे आपल्याला आवर्जून काळे तीळ अर्पण करायचं आहे. दिवसभरातून तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही मग हे जे काळे तीळ आहे तर पिंपळाच्या वृक्षाखाली अर्पण करायचं आहे. त्यासाठी पण तुम्ही एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे फुलं टाकायचे आहेत आणि आपल्याला जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे जात असताना एक दिवा घेऊन जायचा आहे आणि पिंपळाजवळ आपल्याला सगळ्यात अगोदर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. जो दिवा तुम्ही प्रज्वलित करणार आहात तर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपण जे तांब्या भरून जल घेऊन गेला आहे तर ते जल पण आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः,
असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि मगच जल आपल्याला अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही. पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श केला जातो, म्हणून मग घरातील कर्त्या व्यक्तीनेच हा उपाय करायचा आहे. आता संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 12पर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, तर आपल्या घरातील इतर व्यक्ती करत असतात, पण घरातील जी कर्ता व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून जर काही सेवा घडत नसतील तर मग घरातील कोणतेही दोष हे दूर होत नसतात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रात्री 6 ते 12पर्यंत तुम्ही अजून एक उपाय करू शकता. म्हणजे त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला मूठभर काळे तीळ घ्यायचं आहे. आता घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाजावरून पण आपल्याला उतरवून घ्यायचं आहे. तर आता हे 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीवरून म्हणा किंवा घरावरून पण. आणि घराबाहेर जायचं आहे आणि दक्षिण दिशेला आपल्याला हे काळे तीळ टाकायचे आहेत. तर आपल्या घरातील व्यक्तीला जे कोणते दोष असतील किंवा नजरबाधा असेल तर ते दूर व्हावी म्हणून आपल्याला असा एक उपाय संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे. त्याचप्रमाणे असे जे उपाय आहेत तर हे उपाय आपण अमावास्येच्या दिवशी केले तर आपल्या घरातील कोणतेही दोष असतील तर ते दोष दूर होतात, घरातील दारिद्र्य पण नष्ट होते. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तर त्यासाठी एक शेणाची गौरी आपल्याला घ्यायची आहे. आता त्यावरती आपल्याला 5 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. तर हा उपाय आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर करायचा आहे, घरातील अडचणी दूर होण्यासाठी. त्याचप्रमाणे आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते पण त्या व्यक्तीला पाहिजे तसं त्यामध्ये यश येत नसेल, तर जी आपण शेणाची गौरी घेतली आहे तर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला ह्या जाळायच्या आहेत, जेणेकरून घरातील जे दोष आहेत तर ते दोष दूर होतात. म्हणून असे उपाय अमावास्येला जर आपण केले तर आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होत असते. त्याचप्रमाणे आता घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत, ज्या व्यक्तींना समस्या म्हणा पितृदोषाच्या किंवा इतर कोणत्या आजारपण असेल तर खास त्या व्यक्तीसाठी अमावास्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते जे पाणी आहे तर ते स्नान करायला द्यायचं आहे, जेणेकरून त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होतो, त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते. म्हणून असे उपाय आपल्याला खास त्या व्यक्तीसाठी अमावास्येच्या दिवशी करायचे आहेत. तुमच्या पण घरामध्ये जर हे सगळे दोष असतील तर तुम्ही पण अमावास्येच्या दिवशी काळे तीळ अर्पण करायचं आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील पण पितृदोष हा नष्ट होईल, घराची तुमच्या प्रगती होईल. कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो नष्ट होतो, घरातले दारिद्र्य हे नष्ट होते. म्हणून असा उपाय अमावास्येला करणे गरजेचे आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.